लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख चौथा. सोनेरी भेट. महात्मा गांधी. हा प्रसंग अलाहाबादचा आहे. महापुरुषांच्या सहवासातील क्षण ही सामान्य माणसांच्या आयुष्यातील एक सोनेरी भेट असते. तो त्यांच्या दृष्टीनं अनमोल ठेवा असतो. असाच एक ठेवा एका गरीब माणसाला महात्मा गांधींकडून लाभला. शांतीचा पावा घेऊन समतेचा सूर आळविणारे गांधीजी हे संत कोटीतील व्यक्तिमत्व. ते कमला नेहरू स्मारक दवाखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अलाहाबादला आले होते. त्यांचा मुक्काम पंडित नेहरूंच्या आनंद भवनामध्ये होता. त्यांना एक न्हावीदादा हवा होता. नेहरूंचे खाजगी चिटणीस श्री उपाध्याय यांनी पुन्नीलाल नावाच्या एका कुशल न्हावीदादाला पाचारण केले. त्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट केली. पुन्नीलालचा मूळ पोशाख उतरवला व त्याला तात्पुरते स्वच्छ खादीचे कपडे घालायला दिले. त्यांना गांधींचे खादी प्रेम माहिती होते. खादी म्हणजे स्वदेश प्रेमाचे, प्रामाणिकपणाचे, त्यागाचे, सत्यनिष्ठेचे प्रतीक. खादीचा एक प्रसंग असाही आहे. कोण्या एका माऊलीने गांधीजींच्या सत्याग्रहाला आर्थिक मदत म्हणून आपल्या अंगावरचे सोन्याचे दागिने समोरच्या कार्यकर्त्याच्या उंजळीत दिले. तो कार्यकर्ता चकित झाला, भारावून गेला. त्याने विचारले, ताई, आपली गांधीजींच्यावर अपार निष्ठा आहे कबूल, पण हे सारे दागिने मी बापूंना देईन यावर आपला विश्वास तरी कसा बसला? क्षणाचाही विलंब न करता ती माऊली म्हणाली, विश्वास? अरे, माझा विश्वास तू घातलेल्या गांधीबाबांच्या खादीवर आहे. आजच्या महागाईच्या काळात एखादी माऊली खादीकडे बघून कदाचित सोन्याचे दागिने देणार नाही, पण ती जे सोन्यासारखे मत देते त्याची गांधीबाबांचे नाव घेणाऱ्यांनी माती करू नये तेवढाच विचार करावा. तर गांधीजींना प्रिय असणाऱ्या खादीच्या पोशाखात पुन्नीलाल तयार झाला. खादीचे कपडे त्याला नीट येत नव्हते, तरी एका महात्म्याचा सहवास व त्यांची सेवा करण्याची अपूर्व संधी लाभणार असल्याने तो हरखून गेला होता. आपला सैल पोशाख सावरत पुन्नीलाल आनंद भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर हजर झाला. गांधीजी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्याच्याकडे नजर टाकत ते म्हणाले, अरे, तू आ गए, तुम अच्छा बाल बनाते हो ना? पुन्नीलाल काय बोलणार? हळूवार हसत त्याने नम्रपणे मान डोलावली आणि कामाला सुरुवात केली. गांधीजींची डोई करताना एक फोटो घेण्यात आला. त्याने गांधीजींची झकास दाढीही केली. गांधीजी खुश झाले. त्या गरीब माणसाची त्यांनी ख्याली खुशाली विचारली. घरची आस्थेनं विचारपूस केली आणि शेवटी त्याच्या खादीच्या पोशाखाकडे पाहून विचारले, तू नेहमी खादी वापरतोस वाटतं? पुन्नीलाल संकोचला. त्याने नम्रपणे सांगितले, नाही, हे कपडे तात्पुरते उसने आहेत. गांधीजींना पुन्नीलालच्या सत्यप्रिय वृत्तीचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचे व त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. तुम अच्छा बाल बनाते हो. महात्माजींच्या मुखातून निघालेल्या 2 शब्दांनी तो कारागीर बहरून गेला. त्याने प्रणाम केला व जाता जाता आपल्या कौतुकाचा धागा पकडत म्हणाला, तर मला आपण तसं सर्टिफिकेट द्या. जोपर्यंत आपण चांगलं काम करतो तोपर्यंत प्रशस्तीपत्राची गरजच काय? पण पुन्नीलालला लेखी प्रशस्तीपत्र हवे होते. त्याने गळ घातली. अखेर गांधीजी तयार झाले. कागद आणण्यात आला व गांधीजींच्या हस्ताक्षरातील एक अनमोल नजराणा पुन्नीलालला लाभला. आनंद भवन, इलाहाबाद. भाई पुन्नीलाल ने बड़े भाव से अच्छी तरह से मेरी हजामत की है. वस्त्रा देहाती और बगैर साबुन के हजामत करता है. दिनांक 23
11/1939 मोहनदास करमचंद गांधी। प्रशस्तीपत्र छातीशी कवटाळत पुन्नीलाल निघाला। नेहरूंनी त्याला 2 रुपये कारागिरी दिली। पुढे उपाध्यायांकडून तो फोटोही घेऊन गेला। खादीच्या पोशाखातील फोटो व गांधीजींच्या हस्ताक्षरातील प्रशस्तीपत्र हा त्याचा अनमोल ठेवा झाला। त्याला म्हणे त्या वस्तूच्या बदल्यात कोणी 100 रुपये देत होतं, पण चिरंतन चैतन्याचा ठेवा जपण्यात त्याला जी धन्यता वाटत होती ती त्या धनात नव्हती। पैसा काय आजचा उद्या येईल, पण महात्माजींची ती सोनेरी भेटवस्तू अशी सहज मिळणार आहे काय? रामाचा सेतू बांधताना त्या चिमुकल्या खारोटीची सेवा ती किती, पण वेळेला धावून येणं महत्वाचं। तिला त्या सेवेचा मोबदला म्हणून मिळाली रामस्पर्शाची सोनेरी भेट। ती भेट साऱ्या जगाला दिमाखाने दाखवत खारुताई सर्वत्र संचार करीत असतात। पुन्नीलालही खारुताईसारखाच भाग्यवान म्हणायचा। गांधीजी वकील होते तर पुन्नीलाल न्हावी, पण गांधीजी आत्मकथेत लिहितात, वकील काय किंवा न्हावी काय, दोघांच्या कामाची किंमत सारखीच असली पाहिजे, कारण पोटापाण्याचा हक्क दोघांनाही सारखाच आहे। श्रमप्रतिष्ठेचा विचार हा गांधीजींच्या मनात पेरण्याचे कार्य ज्या पुस्तकाने केले ते पुस्तकही अगदी सहजपणे त्यांच्या आयुष्यात आले। दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींच्याकडे हेनरी पोलाक नावाचा तरुण वकील कामाला होता। त्याचे मिली नावाच्या मुलीवर प्रेम होते, पण तिचे आई वडील लग्नाला संमती देत नव्हते। गांधीजींनी तिच्या आई वडिलांना पत्र पाठवून मध्यस्थी केली। लग्न झाले। ते दोघेही गांधीजींच्या घरी राहत। मिली पोलाकने दी मॅन पुस्तक लिहिले, त्यात गांधीजींच्या जीवनातील प्रसंग रेखाटले। एकदा गांधीजींना प्रवासात वाचण्यासाठी हेनरीने जॉन रस्किनचे पुस्तक दिले। पुस्तकाचे नाव होते अनटू धिस लास्ट। गांधीजी लिहितात, रस्किनच्या पुस्तकाने मला जिंकले, त्यामुळे माझ्या जीवनात रचनात्मक परिवर्तन झाले। अवघे आयुष्य चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य अनपेक्षित लाभलेल्या एखाद्या भेटीत कसे असते याचे सत्यदर्शन गांधीजींची आत्मकथा घडविते। आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे। लेखक डॉक्टर यशवंत पाटणे। वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव। ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे।